मुझे लग ही रहा था कि मुझे नहीं आना चाहिए था यहाँ। ये फॅमिली म्हणजे मला नाही एक्सेप्ट करणार। ए तोंड बंद कर आणि चालती हो, चल निघेतून निघ। तेजस भाऊजी, तुम्ही बघितलं ना, कुंपामुळे आम्हाला काहीच झालं नाही। आम्ही खरे होता, आम्ही खरंच परत आलोय आणि ह्या सुद्धा खरंच डॉक्टर मैथिली सेनगुप्ता आहेत। शतग्रीव केलाय। हे बघा, आपली ईशा सापडली आहे। तिकडे काय घडलं ते सगळं मी तुम्हाला सांगते, फक्त यांना घरात राहू द्या। नेत्रा, तू जे सांगतेस ते सगळं खरं जरी असलं ना, तरी ही बाई घरात नकोय। आणि हा काय प्रकार आहे सगळा, आम्हाला काहीच कळत नाहीये का? तेजस भाऊजी म्हणाले ना, मी सगळं सांगते तुम्हाला। आणि मग साक्षात देवी आईने मला दर्शन दिलं। देवी आईने स्वतः मला सांगितलंय की शतग्रीव गेलाय। आता ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त मैथिली सेनगुप्ता आहेत। आणि आता स्वतः देवी आईने सांगितल्यानंतर आणखीन कुठल्या पुराव्याची गरज आहे आपल्याला? हे बघ, देवी आईने तुला असं का सांगितलं आम्हाला नाही माहित। आणि देवी आईने असं सुद्धा सांगितलं होतं ना की विरोचकाचा कटारीने वध झाल्यानंतर विरोचक कायमचा संपेल। पण काय झालं? त्या मैथिलीच्या रूपाने शतग्रीव पुन्हा आला आणि त्यामुळे आपल्याला किती अडचणींना सामोरं जावं लागलं। मला एवढंच कळतंय की त्या बाईला घरात आणून तुम्ही खूप मोठी चूक केली आहे। एक मिनिट, पण तुम्हाला दोघांना कळत नाहीये का की तुम्ही स्वतःहून संकटांना आमंत्रण देताय ते? हो नेत्रा, सगळेच बरोबर बोलताय। सॉरी देवी आई, सॉरी, मला माफ करा, मी तुमची आज्ञा मोडायला लावते, पण प्लीज प्लीज नेत्रा त्यांना जायला सांग, प्लीज। तुम्ही सगळे प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न करा। नियतीने त्यांच्याकडून त्यांचं संपूर्ण कुटुंब हिरावून घेतलंय। म्हणून आपण आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालायचा का? ईशा आणि रीमाचा जीव का धोक्यात घालायचा? ती तिची फॅमिली आहे, आपण का तिला सिंपती द्यायची? तेजस ऐक, तू जरा शांत हो। अरे अद्वैत, काय शांत हो? तुला काहीच कळत नाहीये का? भाऊजी, त्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होत्या। आम्ही त्यांना कसं बसं इथे घेऊन आलो। आम्ही त्यांना इथे घेऊन आलो नसतो ना, तर खरंच त्यांनी जीव दिला असता। जाऊ द्यायचं ना, मरू द्यायचं ना तिला, आपल्याला काय फरक पडतोय? तेजस, माणुसकीच्या नात्याने तरी आपण कोणाकडे माणुसकीच्या नात्याने बघायला सांगतेस? त्या बाईकडे, अरे ती बाई तुझ्या मुलीला घेऊन पळाली होती। अद्वैत, अरे नेत्रा हळवी आहे, तिला नाही कळत, पण तुझ्या तरी लक्षात येतंय ना, तू का तिचं ऐकून त्या बाईला या घरात घेऊन आलास? आधी तुला तरी पटतंय का नेत्राचं? काकू हे बघ, खरं सांगायचं तर मलाही नेत्राचं डिसिजन नव्हता आवडला। नेत्रा ऐकायलाच तयार नव्हती। नेत्रा, तूच म्हणतेस ना की तो शतग्रीव आहे, विरोचकापेक्षा जास्त डेंजर। मग आता काय झालं? ताई, पण आता साक्षात देवी आईने मला सांगितलंय की धोका टळलाय, शतग्रीव गेलाय। आता ज्या आहेत त्या फक्त मैथिली सेनगुप्ता आहेत। ताई, मी सुद्धा एक आई आहे, माझा संसार आहे। मी समजू शकते त्यांना किती त्रास होतोय।
नियतीने त्यांच्याकडून सगळं हिरावून घेतलंय आणि ह्या सगळ्यात त्यांचा काहीच दोष नव्हता. त्यांचं खूप सुखाचं आयुष्य सुरू होतं. विरोचक वधानंतर हे सगळं घडलंय. त्यामुळे मला खरंच असं वाटतं की कर्तव्य म्हणून आपण त्यांना इथे राहू द्यायला हवं. कसलं कर्तव्य? डेंजर बाई आहे ती. रीमा मिळाली नाही म्हणून ईशाला घेऊन गेली होती ती. त्या बाईसाठी आपण का काही करायचंय? भाऊजी तुम्ही रागावू नका, पण मी हे सगळं सारासार विचार करूनच करते. नेत्रा, खरंच सॉरी, पण या वेळेला मला तुझं पटत नाहीये. चुकतेस तू नेत्रा. आणि हे सगळं करण्याआधी एकदा आमच्याशी बोलावंसं नाही वाटलं तुम्हाला? नेत्रा, तुझ्या लक्षात येतंय, जोपर्यंत ही बाई आपल्या घरात आहे ना तोपर्यंत आपल्या घरातलं वातावरण कधीच व्यवस्थित असणार नाहीये. हे बघ नेत्रा, ऐक. तू मोठ्या मनाची असशील, आम्ही नाही. ती बाई या घरात आहे म्हणजे घरातल्या प्रत्येकाच्या जीवाला धोका आहे. आता माणुसकीच्या नात्याने म्हणून किंवा अजून कुठल्याही नात्याने, पण त्या बाईशी आम्हाला काहीही संबंध ठेवायचा नाहीये. आम्ही तिला एक्सेप्ट करणार नाही. नेत्रा, आता तुला जे हवं ते तू कर, पण माझा शब्द आहे, ईशा आणि रीमावर त्या मैथिलीची सावलीही मी पडू देणार नाही. नेत्रा, नशिबाने आपल्याला ईशा परत मिळाली. आता कसलीच रिस्क घेऊ नकोस. आणखी एक, शेखर भाऊजींना कळलं ना की ती बाई या घरात आहे तर ते खूप चिडतील. ते तिला इथे राहूच देणार नाहीत. साहेब, मित्र, मलाही नाही पटला हा डिसिजन. देवी आईने स्वतः मला सांगितलंय की शतग्रीव गेलाय. आता ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त मैथिली सेनगुप्त आहेत. ते मी सुद्धा एक आई आहे. माझा संसार आहे. मी समजू शकते त्यांना किती त्रास होतो. कुमा, एक बोलू का? मला ना नेत्राने घेतलेला डिसिजन पहिली बार आवडला नाहीये. खरं तर ती बाई, तिचा नवरा त्यांना घरातच घेतलं नसतं ना तर हे सगळं घडलंच नसतं. त्यांना इथे थांबू दिलं ना तिथेच मोठी चूक झाली. पण त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट ही की आपली ईशा सापडली. काकुमा, ती काही करणार नाही ना? तेच ना, ते काय झालं? काही महत्वाचं बोलत होतात का? हा, नाही, काही नाही. नाही, ठीक आहे. तसं असेल तर तुम्ही बोला, मी येतो. मग सांगा ना, काय झालंय? तेजस, नेत्रा असं का करते? म्हणजे बघ ना, एवढं सगळं घडल्यानंतर ये रे माझ्या मागल्या असंच होतंय. तेजस, नेत्राच्या या डिसिजनमुळे आम्ही खूप हर्ट झालोय. हो, मला कळतंय, पण काय तेजस, आपण सुखाने जगायचंच नाही का? मुळात मला एक गोष्ट कळत नाहीये, नेत्राला त्या बाईची दया का येते? हे जे सगळं चाललंय ते मला सुद्धा खटकलेलंच आहे. ओके, बघूया ना, काहीतरी पॉझिटिव्ह घडेल ना लवकरच. कधी तेजस, कधी? अद्वैत आणि नेत्रा. काकू, ऐक. मी बाबांशी बोलतो आणि लवकरात लवकर त्या बाईला घराबाहेर कसं काढता येईल ते बघतो. तुम्ही काळजी करू नका.
क्या हुआ? काही हवंय का तुम्हाला? तुम्ही फोन करून बोलवलं? मुझे बात करनी है तुमसे. बोला ना. मुझे मुझे जाने दो यहाँ से. तुम्ही असं का बोलताय? तुम्ही ना घरच्यांचं बोलणं मनाला लावून नका घेऊ. त्यांनी खूप भोगलंय म्हणून सगळे असं वागतायत. पण तुम्ही आता काळजी नका करू. मी सगळ्यांशी बोलले, मी समजावलं त्यांना मी सगळं सांगितलंय. मैं तुम्हारी फैमिली पर नाराज नहीं हूँ. मैं समझ सकते वो क्यों इस तरह रिएक्ट कर रहे हैं, लेकिन मुझे प्रोमिता को, मेरी बेटी को ढूंढना है. मैंने ठाकुमा को, मैंने पार्थो को मार दिया. इसकी सजा तो होनी चाहिए ना मुझे. मला शिक्षा हवी है और इसकी सजा तो मौत ही हो सकती है. काय बोलताय तुम्ही? प्लीज असं काहीतरी बोलू नका. मैंने जान ली है किसी की, उसकी सजा मौत ही तो हो सकती है ना नेत्रा. मावशी, माझा ऐकाल? तुम्ही देवी आईला शरण जा. देवी आई, तरी आहे ना देवी आई. मला खात्री आहे देवी आईच तुमच्या मनात सगळ्याची इच्छा पेरू शकते. नहीं जीना है मुझे. मला हक्कच नहीं है सगळ्याचा. मावशी का? समझ में नहीं आता मैंने क्या किया था जो मेरे साथ इतना बुरा हो रहा है नेत्रा. पार्थो, ठाकुमा जिंदगी थे मेरी. मैंने मार दिया उन्हें. प्रोमिता का भी कोई पता नहीं चल रहा. मला कळत नहीं है काही. ये सब मेरी वजह से हुआ है नेत्रा. असं काही नाहीये. तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. तुमच्यामुळे काही झालं नाहीये. मुळात तुमच्या हातात काहीच नव्हतं. प्लीज जाने दो मुझे, प्लीज. नाही, मी तुम्हाला एकटं नाही सोडणार. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये. तुम्ही इथेच राहायचं. माझं ऐका. तुम्ही ना थोडा वेळ आराम करा आणि अजिबात काळजी करू नका. मी आहे ना. इतना विश्वास है तुम्हें मुझ पर. वो तकरीब वापस आ गया तो नाही येणार. देवी आईने तसं सांगितलंय मला. तुमच्यातला शतग्रीवचा अंश कधीच जागा होणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तो शतग्रीव दुसऱ्या कोणाच्या रूपात आला तर. नेत्रा, तुला कळत कसं नाहीये? खूप मोठी चूक करतेस तू. ती बाई घरात असेपर्यंत काहीही घडू शकतं. नाही, आता शेखर भाऊजी नाही होते, तेच तुला समजावतील.
भाऊजी तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी जेवण गरम करते. नाही नको जेवायला, मी जेवून आलोय हॉस्पिटलमधनं. अगं तेजस आणि तन्मयने बाहेरून मागवलं होतं. बरं डॉक्टर काय म्हणाले? इंद्राणीताई कधी येतील कोमातून बाहेर? डॉक्टर म्हणाले की जी ट्रीटमेंट आवश्यक आहे ती चालू आहे व्यवस्थित. तुला तर माहिती आहे, आता माणूस कोमात गेला की कधी बाहेर येईल काही सांगता येत नाही. पण या सगळ्यामध्ये चांगली एक गोष्ट घडली ती म्हणजे नेत्रा, अद्वैत आणि ईशा ती काही सुखरूप परत आले. तुम्हाला कोणी सांगितलं ते सुखरूप परत आले? अद्वैत म्हणाला सगळं व्यवस्थित आहे म्हणून. मग अद्वैतने हे नाही सांगितलं की कलकत्त्यावरून येताना ते मैथिली सेनगुप्ताला सुद्धा घरी घेऊन आले? मैथिली सेनगुप्ता त्यांनी घरात आणले? हो, आम्ही त्यांना येऊच देत नव्हतो, पण नेत्रा आणि अद्वैत आमचं ऐकतच नव्हते. अरे हा काय वेडेपणा आहे. हेच समजावलं मी नेत्राला. नेत्रा आणि अद्वैत असं वागूच कसं शकतात? तर काय बोलू मी? काय बोलू म्हणजे? त्यांनी मैथिलीला घरात आणलं, पण तुम्ही येऊ द्यायचं ना तिला. भाऊजी आम्ही तिला थांबवण्याचे खूप प्रयत्न केले, पण आधी आणि नेत्र ऐकतच नव्हते. कुठे आहे ती मैथिली सेनगुप्ता? ए उठ, चल उठ, उठ चल, चल उठ. इकडून निघायचं. चल उठ उठ चल. चल निघ निघ निघ. हे ऐकू नाही येत आहे का तुला? चल उठ. क्या हुआ शेखर जी? मैं केतकी ही अशी ऐकायची नाही. या हाताला धरून बाहेर काढावं लागेल. चल निघ. मैं इतनी देर रात कहाँ जाऊंगी? मला जिकडे जायचं तिकडे जा, पण या घरात थांबायचं नाही. चल निघ. केतकी जी आप बताइए नहीं नहीं. मला काही सांगू नकोस हं? आणि माझ्याकडून अपेक्षा पण करू नको की मी नेत्रासारखी माणुसकी दाखवेन. मुळात तुझ्यासारख्या राक्षसाला माणुसकी का दाखवायची? चल, उठ, उठ. नहीं केतकी जी ये मैं हे नाटकं बंद ना तुझी. मुळात आम्हाला तुझं रूप पाहायचं नाहीये परत. तुझ्यामुळे ईशा आणि रीमाला धोका आहे, त्यामुळे निघ. मेरी बात सुनिए. असं काही ऐकायची गरज नाही. आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढूया. चल निघ. चल निघ. निघा तू. शेखर जी निघा आधी तुम्ही. मुझे छोड़ो. मैं बताता हूँ. केतकी काय करते? तुम्ही बाजूला वा. काहू सोडते. मुळात तुम्ही या बाईला घरात आणलंच कसं? बाबा, नेत्रा आम्ही कोणाचं काहीही ऐकणार नाही. काकू काय करतायत? तुम्ही तरी समजून घ्या ना. केतकी कोणाचं काही ऐकायची गरज नाही. तिला आधी बाहेर काढ. शेखर जी बाबा प्लीज समजून घ्या तुम्ही. अद्वैत तू बाजूला हो. बाबा असं काय करताय? एवढ्या रात्री कुठे जाणार आहेत त्या? काय? अरे तुम्हाला काय झालंय काय? हीच बाई ईशाला घेऊन गेली होती ना. हिच्यामुळेच इंद्राणी आज कोमात आहे. हिच्यामुळे रीमा आणि ईशाच्या जीवाला धोका आहे आणि तुम्ही मला सांगता की ही बाई घरात राहणार. बाबा, तुम्ही समजताय तसं खरंच काही नाहीये. तू मला समजवण्याच्या भानगडीत पडू नकोस नेत्रा. मला एवढंच कळतं की ही बाई या घरात राहू शकत नाही. तुम्हाला जे वाटतंय ना ते अगदी बरोबर आहे, पण आम्ही खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. आम्ही तुम्हाला सगळं नीट समजावून सांगतो. तुम्ही प्लीज आता. मैंने कहा था ना मुझे नहीं आना चाहिए था यहाँ. फैमिली मला नहीं एक्सेप्ट करना. मेरी वजह से हो रहा है ये सब और मुझे ये नहीं चाहिए. मला कोणाचंही घर बर्बाद नाही करायचंय. आई एम सॉरी नेत्रा, मेरी वजह से ये हो रहा है. और थैंक यू तू मला जी मदत केलीस त्याबद्दल. तरी मावशी, तुम्ही असं नका बोलू. तुम्ही नका काळजी करू. आम्ही सगळं करतो नीट. बाबा कुठे जाणार त्या एवढ्या रात्री? ठीक आहे. प्रश्न फक्त आजच्या रात्रीपुरता आहे ना. मी तुम्हाला उद्या सकाळपर्यंतची वेळ देतो. उद्या सकाळी ही बाई घरात दिसता कामा नये.